हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे सोलापुरी पेंडपाला बनवत आहे, तर चला बनवायला सुरुवात करूयात। सोलापुरी पेंडपाला बनवण्यासाठी मी इथे 1 कप चण्याची डाळ आणि अर्धा कप तुरीची डाळ दोन्हीही 4 ते 5 तास भिजवून घेतलेला आहे। आता या डाळींना आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात। धुतलेल्या या डाळी आता आपण शिजायला ठेवूयात। त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई ठेवले। या कढईमध्ये दोन्ही डाळी टाकल्यात। यामध्येच मी 1.5 तांब्या पाणी टकले आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून 5 ते 7 मिनिटे शिजवून घेते। लक्षात ठेवायचं डाळ आपल्याला 80% एवढी शिजवायची आहे, पूर्ण गाळ करायचं नाहीये। या डाळीवर फेस आलेला आहे तो काढायचा आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे। तर इथे आपण पाहूयात आपली ही डाळ शिजलेली आहे का। हे पहा, डाळ शिजलेली आहे। या डाळीला मी आता गाळते। डाळ गाळलेली आहे, बाजूला ठेवले। त्याच कढईमध्ये मी 1.5 ते 2 पळी तेल टाकले। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी आणि 1 टीस्पून जिरे टाकायचे। मोहरी आणि जिरे तडतडले की मग त्यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पाने टाकायचे। त्याचबरोबर 1 चमचा बारीक चिरलेला लसूण टाकून थोडंसं परतायचं आहे। लसूण परतून झाला की मग 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या, त्या देखील थोड्याशा परतून घेते। हिरवी मिरची परतली की मग अर्धा कप बारीक चिरलेला कांदा टाकलाय। कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे। कांदा व्यवस्थित परतला। आता यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर टाकून याला थोडंसं परतून घेऊया। आता यातच 1/4 टीस्पून हिंग आणि जे आपण गाळून घेतलेली आणि शिजवलेली डाळ आहे ती टाकली आहे। डाळीला देखील या मसाल्यांमध्ये मिक्स करूयात। चवीनुसार मीठ टाकूयात। मिठाबरोबरच 1/4 कप शेंगदाण्याचा कूट, 1/4 कप जवस पावडर टाकलेली आहे। हे मिक्स करून घेते। या पेंडपाल्याचा मेन इन्ग्रेडियंट हा फ्लॅक्ससीड पावडर आहे, त्यामुळे तुम्हाला जवसाची पावडर ही टाकावीच लागणार। आता यावर मी झाकण ठेवून 2 मिनिटे याला शिजवत आहे। 2 मिनिटांनंतर आपला सोलापुरी पेंडपाला तयार आहे। यावर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते। कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला हा मी बनवलेला सोलापुरी पेंडपाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।